हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून खरं तर ह्या नवदुर्गाच्या जे काही रूपं आहेत त्या नवदुर्गांना आपण ही माळ इथे अर्पण करत आहोत. आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण सगळ्या या नवदुर्गांची माहिती आणि महती आपण ही विविध महिलांच्या तोंडी ऐकत आहोत. आणि आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण 8व्या देवीला माळ अर्पण करणार आहोत. आणि 8वं रूप म्हणजे महागौरी. खरं तर आपण शक्ती रूपेण नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये गेली 8 दिवस गेली 7 दिवस आपण हे प्रत्येक देवीला ही माळ अर्पण केली. आणि आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये आपण महागौरी या देवीला ही माळ अर्पण करणार आहोत. आणि त्यासाठी स्मिता मोरखडकर मॅडम आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मॅडम, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही महागौरीची जी काही माहिती महती आहे ती आमच्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना सांगावी. धन्यवाद कोमल. 90 FM चॅनल आचार्याचं मला आमंत्रित केल्याबद्दल. मी आज तुम्हाला थोडक्यात महागौरीच्या 2 कथा आणि त्याची महती ही तुम्हाला सांगणार आहे. करू सुरुवात? येस. नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजे महागौरी रूपाची पूजा. महा म्हणजे खूप आणि गौरी म्हणजे शुभ्र. महागौरीच्या नावातच तिच्या नावाचे वर्णन आहे आणि तिची तुलना शंख, चक्र आणि कुंद फुलाशी केली जाते. तिचे वय हे 8 वर्षाचे असून तिची सर्व वस्त्र आभूषणं ही शुभ्र रंगाची आहेत. त्यामुळे तिला श्वेतांबरधरा असेही म्हटले जाते. महागौरीचे 4 हात. तिचा वरील उजवा हात अभय मुद्रेत आहे, तर खालील हातात त्रिशूल धारण केलेले आहे. वरील डाव्या हातात मातेने डमरू धारण केलेले आहे, तर खालील हात वर मुद्रेमध्ये आहे. तिची मुद्रा ही अतिशय शांत आहे आणि तिचे वाहन सुद्धा वृषभ आहे. आता एक तुम्हाला थोडक्यात स्तुती स्तोत्र आहे. श्वेत वृषे समारूढा श्वेतांबरधरा शुची महागौरी शुभम दद्यान महादेव प्रमोददाहा. आता याची एक कथा सांगते थोडक्यात. देवी पार्वतीच्या रूपात महागौरीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. एकदा भगवान भोलेनाथाच्या एका शब्दाने पार्वतीजींचे मन दुखावले जाते आणि देवी पार्वती तपश्चर्येत गळून जातात. अशा प्रकारे वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करून देवी पार्वती काही येत नाही, तेव्हा भगवान शिवपार्वतीच्या शोधात देवीपर्यंत पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर देवी पार्वतीला पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटते. देवीचा रंग अतिशय तेजस्वी, तसेच चंद्रप्रकाशासारखा पांढरा आणि कुंद फुलासारखा पांढरा शुभ्र दिसतो. देवीच्या त्या वस्त्र आणि अलंकारावर प्रसन्न होऊन महादेव देवी उमाला गौरवर्णाचे वर्णन देतात आणि यामुळे या देवीला आपण महागौरी असे म्हणतो. आता आणखीन एक दुसरी कथा आहे. दुसऱ्या कथेनुसार काल रात्रीच्या रूपामध्ये राक्षसांना ठार करण्यासाठी पार्वती देवीने जे एक रूप घेतलं त्या देवीच्या रूपाचं नाव आहे पती भगवान महादेव यांनी पार्वतीला काळी म्हणून चिडवलं होतं. तेव्हा पार्वतीने उत्तेजित होऊन आपला काळा वर्ण बदलून तो गौर व्हावा यासाठी कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला अर्घ्य दिला आणि ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन देवी पार्वतीला हिमालयातील मानस सरोवर नदीत स्नान करण्यास सांगितले. त्यांची आज्ञा प्रमाण मानून देवीने मानस सरोवर नदीमध्ये स्नान केले आणि त्यानंतर देवीची काळी त्वचा तिच्यापासून पूर्णपणे दूर होऊन तिने एका स्त्रीचे रूप घेतले आणि ती स्त्री म्हणजे ही कौशिकी. आणि याच स्त्रीने शुंभ आणि निशुंभ अशा राक्षसांचा वध केला आणि पार्वती देवीने आपला शुभ्र वर्ण धारण करून सुंदर रूपासह ती महागौरी या नावाने ओळखली जाते. नवरात्रीच्या या 8व्या दिवशी माता गौरीची पूजा कन्या रूपात सुद्धा केली जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून देवीचे पूजा केली जाते. पूजेसाठी लाल चंदन, लाल फूल, धूप, दीप यांचा वापर केला जातो. महाअष्टमीच्या दिवशी देवीला उकडलेले चणे, हलवा, पुरी आणि खोबऱ्याचा सुद्धा प्रसाद दाखवतात. याच दिवशी आपण 9 बालिकांची सुद्धा पूजा करतो आणि त्याच्यामध्ये आणखीन एक रूप म्हणून बालक याची पूजा करतो. त्यांना प्रसाद दिला जातो. 9 बालिका या देवीच्या 9 रूप आहेत आणि एक बालक म्हणजे लंगूरचं रूप ते मानलं जातं. म्हणजे अशी एकूण आपण 10 जणांची पूजा करतो. देवीचे अनेक भक्त या दिवशी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी ठिकठिकाणी
यज्ञ होम यांचं आयोजन करतात. महागौरीचे पूजन केल्यामुळे समस्त पापाचे क्षालन होते अशी पूर्वा परंपरापार समजूत आहे. कुमारी कन्येचा विवाह होत नसल्यास मनाजोगता वर प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी त्या कुमारिकेने महागौरीची मनोभावे पूजा केल्यास तिला इच्छित वर प्राप्त होतो आणि तिची इच्छा सफल होते. विवाहित महिला सुद्धा या दिवशी महागौरीची पूजा करताना आपल्याला सर्वसाधारणपणे दिसतात. अशी ही महागौरी तुम्हा आम्हाला प्रसन्न हो हीच सदिच्छा. धन्यवाद. क्या बात आहे. खरं तर आज आहे 8वा दिवस आणि आपण ही 8वी माळ आज आपण देवीला अर्पण करतोय आणि आज अष्टमी सुद्धा आहे. आज अष्टमीच्या निमित्तानं जागोजागी पूजा होम हवन याचं आयोजन करण्यात आलं असेल. तर मला असं वाटतंय आज ज्या महिला गेले अनेक दिवस प्रत्येक महिला या नवरात्रामध्ये उपवास करतात, फक्त इतकंच सांगेन की काळजी घ्या आणि बऱ्याच ठिकाणी अष्टमीला हा उपवास सोडला सुद्धा जातो. तर विविध ठिकाणी होम हवन पूजा अर्चा सगळं चालू आहे आणि हा नवरात्र उत्सव सगळेजण अतिशय छान अगदी आनंदात उत्साहात साजरा करतायत. आणि आम्ही सुद्धा एक आचार्य 90 FM च्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न केलाय की कसं आहे सगळे सण उत्सव आपण आनंदात आणि उत्साहात साजरे करत असतो, पण त्या प्रत्येक सणांच्या मागे जी काही महती आहे किंवा जो काही इतिहास आहे किंवा ज्या काही पौराणिक कथा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाव्यात म्हणून आम्ही हे काही प्रयत्न केलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला ते आवडतील. आणि आज अष्टमी आहे. गेले 7 दिवस आपण वेगवेगळ्या देवींची म्हणजेच त्या नवदुर्गा आहेत त्यापैकी 7 देवींची माहिती आणि महती आपल्या आचार्य 90 FM च्या शक्ती रूपेण नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये ऐकली. आणि आज आपण अष्टमी आहे तर 8व्या दिवसाची ही माळ महागौरी या देवी मातेला इथे अर्पण केली आणि त्यासाठी स्मिता मोरखडकर मॅडम पुन्हा एकदा आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेल्या. त्यामुळे मी आचार्य 90 FM च्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि श्रोते हो, मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आमचा हा कार्यक्रम तुम्हाला भरपूर आवडतोय, तुम्ही भरपूर प्रेम देताय आमच्या या कार्यक्रमांना. याचप्रमाणे इतर कार्यक्रमांना सुद्धा असंच प्रेम द्या. या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आरजे तेजस्विनी आणि आरजे कोमल आमच्या माध्यमातून काही विविध मुलाखती घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीये, त्या विविध क्षेत्रातील महिलांना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. तर त्या मुलाखतींना सुद्धा खूप प्रेम द्या आणि आचार्य 90 FM वरती तुमचं जे काही प्रेम आहे ते असंच राहू द्या. आणि या सेगमेंटमध्ये आता आरजे कोमल इथे तुमची रजा घेतेय, पण तत्पूर्वी एक सांगू इच्छिते तुम्हाला हे प्रोग्राम कसे वाटतात किंवा जर तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील की अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही करा किंवा तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल आता इथे तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा स्मिता मोरकरकर मॅडम तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. आई तुझ्या दर्शनाला सुवासिनी येती, आई तुझ्या दर्शनाला सुवासिनी येती. पायरी पायरी लावला कापुराच्या वाती आता जोगवा दे. दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. आई तुझ्या कपाळाला कुंकवाची चिरी, आई तुझ्या कपाळाला कुंकवाची चिरी. गळा तुझ्या शोभे ग काळी गळसरी ग काळी गळसरी. दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. आई अंबाबाई तुझी हिरवी हिरवी साडी, आई अंबाबाई तुझी हिरवी हिरवी साडी. वेणी फुले माळून ग भरली तुझी वाडी ग भरली तुझी वाडी. दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे. अंबा माता की जय.